बघा सकाळपासून हा नियम चालू आहे, तो कायम ठेवायचा आहे. आणि सलामीचे मोहरे आहेत, हे दोन्ही मोहऱ्यांची, दोन्ही फलंदाजाची 45 वर्ष पूर्ण व्हायला हवेत. सलामीची जोडी आपण बघतोय. अगोदर स्टीव्ह आणि माकवा, त्याच्या अगोदर अँडी फ्लॉर आणि गॅन फ्लॉर, त्याच्यानंतर स्टीव्ह आणि माकवा, त्याच्यानंतर आपण हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या. आता बघतोय आपण सरफराज खान आणि मुनीर खान, अशी आहेत. याच्यासारखी जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. दिनेश पांडारे आणि विनोद पांडारे, दोन सलामीवीर भाऊ बंधू आलेले आहेत. पंधारे दोन बंधू आपल्या समोर ओपनिंग बॅटर साठी आलेले आहेत. शिंपोली संघाचे दोन्ही ओपनर जर बघायला गेले, चांगली फलंदाजी त्यांनी वजीरा इथे केली होती. एका फलंदाजाचा तब्बल 49 धावा कुठल्या होत्या. शतरक्षण जितेश, तुमचं शतरक्षण अजूनपर्यंत लागलेलं नाहीये. बघा तुमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही जर वेळ घालवला तर मग दुसरा संघ देखील असंच करेल. श्री प्रवीण नळव शिंदे गट प्रमुख यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे. शिवसेना शिंदे गटचे नळवळे साहेब शाखा प्रमुख आहेत, यांचं देखील आगमन, त्याचं देखील हार्दिक स्वागत आहे मंचावर. अगोदर त्यांचा सत्कार होईल, त्या सत्कार झाल्यानंतर त्यांना इथं आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं लागेल. गोलंदाजाचं नाव मी विसरलोय, जितेन, कारण 3 बंधू त्यामध्ये कळताय, त्याच्यामुळे त्याची नावं देखील विसरता येत आहेत. एक जितेन आहे, त्याच्यानंतर योगेन आहे, काही भाऊ ते दुसऱ्या संघामधून खेळतायत. किरण कोळी याच्या हस्ते प्रवीण नळवले साहेब शाखा प्रमुख शिंदे गटातील शाखा प्रमुख 32 विभागातील, त्याचा इथं सत्कार होतोय. शिवसेना शिंदे गट माननीय श्री प्रवीण नळवले साहेब शाखा प्रमुख आहेत, त्यांचा इथे सत्कार होतोय. साईनाथ स्पोर्ट क्लब मालवणी बीच्या वतीनं त्यांचा सत्कार होतोय. किरण कोळी साहेबांकडून त्याचा सत्कार होतोय. पहिला चेंडू जातोय स्वीपर कव्हर मध्ये, जिथं उपेन उभं 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला बघूया, आणि बघा 2 धावा सहजरित्या इथं पूर्ण होत आहेत. हरेश कोळी हा देखील मला वाटतं आमच्यामध्ये एक मान्यवर उपस्थित आहे. शिंदे गटाचे शिवसेने क्रमांक 32 चे कोळी देखील तयार आहेत. चला सामन्याचा दुसरा चेंडू साईडला फिरवला जातो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक उभे आहे आणि सोपा झेल पकडून मनोज यांनी फलंदाजाला बाद केलं, तो फलंदाज बाद होतोय. धन्यवाद डीजे. आदित्य पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 2 धावसंख्या झाले, 1 फलंदाज बाद झालेले. नवीन फलंदाज नील
नील येतोय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू इथं फक्त दिशा दाखवलेली आहे पण क्षेत्ररक्षक तिथं कॅप्टन उभे आहेत. याच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण झाले, धाव मिळणार नाहीये, निर्धाव जाऊन जातोय चेंडू, कारण जितेश यांच्यासारखा तिथं क्षेत्ररक्षक आहे, स्वतः संघाचा संघटन केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्र हरिचंद्र कोळी हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा तो चेंडू होती, तोच क्षेत्ररक्षक आहे. आता थोडा असं म्हणा की पॉइंटच्या दिशेने चेंडू येतोय, त्याच्यामुळे एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, हातात येत नाहीये. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 3 या धावसंख्येवर. जोसेफ रॉड्रिक्स यांच्याकडून आम्हाला अशी माहिती आलेली आहे की विश्वस्त मुकेशजी भंडारी तुमच्या इथं कुठे बसलेले आहेत, मी त्यांच्याकडून त्यांना विनंती आली की तुम्ही इथं मंचावर येऊन बसायचे मंचाची शोभा वाढवण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्र आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफ साइडला करारा स्पेअर ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षण होतोय तिथं उभं आहे, एकदा पूर्ण केली जाते आणि फेकी येईपर्यंत दोन्ही फलंदाज एकच धावेवर समाधान झालेले आहेत. या एक धावसंख्येने पहिल्या शतकाचा खेळ इथं अजूनपर्यंत संपलेला नाही, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मंडलाचे खजिनदार किशोर केणी साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि कांदिवली संघाचे कॅप्टन देखील आहेत, म्हणजे 2 जबाबदारी आहेत त्यांच्यावर. बघा मंडलाच्या 2 जबाबदारी आहेत, एक संघाचा कॅप्टन आणि एक खजिनदारांची जबाबदारी आहे. चेंडू हो चांगला चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये इथं क्षेत्ररक्षण केलं जाते. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय, धाव संख्या झाली 4, 1 बाद 4 धावा आणि पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. आदित्य यांना थोडी संधी मिळते डीजे वाजवण्याची. पुन्हा एकदा मुकेश भंडारी साहेबांना मी विनंती करतोय, त्यांनी आपलं जो इथं स्टेज आहे, इथं जो आपण बांधलेला स्टेज आहे तिथं मंडप आहे, त्याच्यामध्ये येऊन बसायचंय. थँक्यू आदित्य. सामन्याचं दुसरं षटक गोलंदाजी गोलंदाज मनोज कोळी घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज विनोद, नॉन स्ट्राईकवर नील. हे 2 फलंदाज आहेत. धाव संख्या फक्त 4 झालेली आहे. पार्टनरशिप जर बघायला गेली या 2 फलंदाजांनी 2 धावा केल्या, 4 चेंडूला जाऊन ही पार्टनरशिप झालेली आहे. मनोज यांचा पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू इथं मारण्याचा होता स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनवर, पण मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. पंच दत्ता ठाकूर सरांकडून इशारा येतो 1 या धावसंख्येचा. धाव संख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मनोज आपल्या शतकातील पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू, चांगली कमबॅक गोलंदाजी केलेली आहे. रिचर्ड कोहली तिथं यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय. अगोदर कॅमेरामॅन होता, त्याला दुसरी जबाबदारी आली ती म्हणजे यष्टीरक्षकाची. चांगली गोलंदाजी मनोज यांच्याकडून आतापर्यंत चांगली कमबॅक गोलंदाजी झाली आहे. धाव संख्या 5 वर रोखून ठेवलेली, 1 फलंदाजाच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मनोज राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. फलंदाज विनोद या फलंदाजासाठी आता मात्र दिशा दाखवलेली आहे. पॉइंटच्या दिशेनं कव्हर मधून चेंडू जातो, स्वीपर कव्हर मध्ये. एक इथं भूपेन सारखा क्षेत्ररक्षक उभा आहे, त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळते. या 1 धावेच्या साईडने धाव संख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. 6 धावा, 1 फलंदाज बाद आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नील हा फलंदाज आहे, ज्या फलंदाजांनी मनोरी इथं एक स्पर्धा झाली त्याच्यामध्ये 44 धावा कुठल्या होत्या. सचिन हो फक्त त्यांनी बघितलं की चेंडू थोडा ऑन द राईज केला जातोय. सायमन चेंडूच्या खाली आहे, क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अगोदर चष्मा उचलतोय, त्याच्यानंतर बॉल कडे येतोय. एकच धाव मिळते. या 1 धावेच्या साईडने धाव संख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा, 1 फलंदाज बाद. 7 धावेमध्ये आपण जर बघितलं विनोद वैयक्तिक 2 या धावसंख्येवर कळतोय. नील यांनी देखील 2 धावा केल्यात. विनोद यांनी 3 चेंडूवर, तर नील यांनी 4 या चेंडूसाठी 3 या 2. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह आहे, चेंडू जातो स्वीपर कव्हर मध्ये. पुन्हा खूप चेंडू इथं भूपेन याच्या जवळ गेलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव समाधान आहे. आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवर. सामन्याचं दुसरं षटक मैदानावर चालू आहे. मनोज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मनोज यांच्या षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकवर फलंदाज नील, ज्यांनी पनामा कॅप घातलेली आहे आणि चांगला फलंदाज देखील आहे, उंची देखील खूप आहे.
हो, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता पॉइंट आणि कव्हरच्या मधून, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. एसटी रक्षक रिचर्ड कोहली यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज मनोज कोहली याला चेंडू दिला जातोय. चांगली अशी गोलंदाजी मनोज याने आतापर्यंत केलेले 5 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 4 धावाच दिलेले आहेत. म्हणजे पहिलं जे शतक मला वाटतं जितेंद्र यांनी टाकलं होतं त्याच्यामध्ये देखील 4 धावा, 1 फलंदाज बाद झाला होता. नाही तर मनोज आपल्या शतकातील पुढचा चेंडू आता मात्र चांगलाच एक असं म्हणा की बघूया जोझफ तिथं यस शतरक्षण झालेलं आहे. 2 धावा इथं पूर्ण झालेल्या. जोझफ यांच्याकडून चांगलं शतरक्षण, 2च धावे समाधान. या 2 धावेच्या साहाय्याने 2 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 10, 1 फलंदाजाच्या मोबदल्यात धाव संख्या 10. आता थोडी संधी पुन्हा आदित्य यांना दिली जाणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपण लाईव्ह कॉमेंट्रीकडे येणार आहोत. नाव काय आहे? येस, देवेंद्र येतोय. बाबू त्याचं टोपण नाव आहे, कारण 2 दिवस झाले तो मला मार्वेला नेण्यासाठी येतोय. तोच गोलंदाजीसाठी 3रं शतक घेऊन येतो म्हणजे देवेंद्र रघुनाथ कोळी. सामन्याचा पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. बघूया कोण, रिचर्ड घेतोय की देवेंद्र घेतोय. आणि यस, फलंदाज इथं बाद होतोय. चांगलासा फलंदाज इथं बाद झाला तो म्हणजे विनोद हा देखील इथं बाद होतोय. त्या 10 धावामध्ये 2 फलंदाज, दोन्ही बंधू पवेल मध्ये परतलेले आहेत. मिमेश कुमार माळी असा हा फलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. रिव्हर्स स्वीप कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अपील केली जाते, अपीलवर भाटी संघाने जेवून घ्यायचंय. पुन्हा गोलंदाज देवेंद्र रघुनाथ कोळी आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज मिनिश कुमार माळी समोर फलंदाज आहे. आता मात्र चेंडू टाकला तो ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे, त्याच्याकडून 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली ती 11 या धाव संख्येवर. साईनाथ स्पोर्ट क्लब मालवणी बिया संघाकडून जे खेळाडू खेळतात त्याच्यामधील मला वाटते असे काही खेळाडू की 6-7 खेळाडू बँड पथक मध्ये बँड पथक वाजवतात. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटर नाहीये, त्याचा ऍक्च्युली बँड पथकाचा जास्त बिझनेस असं म्हणा की शौक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र. हो, चांगला चेंडू. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता जो पोहोचतोय की चेंडू पोहोचतो बघायचंय. येस, पुन्हा एकदा येस. इथं थोडं गफलत झालेली आहे. चेंडू गेला होता, जो पोहोचत होता पण चेंडू त्यांच्या थोडा वरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 या धाव संख्येसाठी. तर अनामिक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं. रुपीची तो बघतोय कोण आहे ते. फुलटा चेंडू ऑनला दिसायला तिथे चेंडू जातोय. योगेश पकडतोय की असं क्षेत्ररक्षण झालंय योगेश यांच्याकडून. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 17 या धाव संख्येवर. 2 विकेट जर घेतले तर देवेन यांनी जर 2 विकेट घेतली तर शामू यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस पण ते मला वाटतं जीपे ने केलं जाईल. कॅश त्याच्याजवळ नाहीये, जीपे आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज बाबू आपल्या शतकातली पुढचा चेंडू ओ इथं थोडा असं म्हणा की लो पद्धतीचा चेंडू टाकला स्लोम चेंडू एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेला धावतायत आणि ती देखील इथं पूर्ण झालेली आहे या दोन धावेच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे धावसंख्या झाली ती 19 3 षटकाचा खेळ संपले धावसंख्या झाली ती 19 3 षटक संपलेले आहेत धावसंख्या 19 दोन फलंदाज बाद पुन्हा एकदा आदित्य यांना संधी दिली जाते डीजे वाजवण्याची घेऊन येतोय मायकल सायमन कोय गोलंदाज येतोय आणि स्ट्राईकवर आपण बघतोय फलंदाज मिनेश कुमार माळे हा फलंदाजीसाठी स्ट्राईकवर उभा आहे नील वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळलो त्याच्यामध्ये त्याचे एक चौकार आहे मात्र 9 चेंडू त्याने घेतलेले आहेत मलकम यांचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पहिला षटकार येतोय मिनेश कुमार माळे यांच्या बॅटीतून मिनेश कुमार माळी यांच्या बॅटीतून एक मोठा षटकार येतोय धाव संख्या पोहोचलेली आहे ती जरा ऑपरेट करण्यासाठी थोडा यस मोबाईल इथं आता आलेले आहे धाव संख्या 25 वर जाऊन पोहोचलेली आहे 6 मारून मिमेश वैयक्तिक 7 धाव संख्येवर पोहोचले 3 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे एक षटकार आहे स्ट्राईक रेट जर बघितला 233.33 चा स्ट्राईक रेट त्यांनी ठेवलेला आहे पुन्हा एकदा गोलंदाज मालकम आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय मिमेश याच्यासाठी पुन्हा एकदा ऑन साइडला वळवला जातोय चेंडू येतोय बघा यशरक्षक तिथे उभा आहे एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि बघा काय डिले थ्रो येतोय त्याच्यामुळे 2 धावा जिथं एक होती तर 2 धावा मिळतायत आणि मला वाटतं बाबू यांच्याकडून थोडा डिले थ्रो येतो त्याच्यामुळे इथं 2 धावा मिळतायत त्या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर 2 फलंदाजाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 27 पुन्हा एकदा मालकम आपल्या शतकातील पुढचा चेंडू 2 चेंडू टाकले 2 चेंडू 8 धावा आतापर्यंत साहेब रिव्हर्स वेव्ह मारण्याचा प्रयत्न शतरक्षक चांगले बघूया झेल जर पकडला असता ओ एकदा पूर्ण दुसऱ्या धावेला धाव दुसरी धाव देखील इथं सहजरित्या ओव्हरथ्रो मुळे पूर्ण झालेली आहे आणि तिसऱ्या धावेसाठी बघूया द्या ट्राईंग बट नाही तिथं 2च धावा मिळतायत या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 29 या धाव संख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज मालकम आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय स्ट्राईक वर फलंदाज मालकम टू मिमेश चांगला चेंडू ऑफ ड्राइव्ह शतरक्षक बघूया भूपेन यांच्या हातात यस आता मात्र चांगलं भूपेन यांनी चांगलं शतरक्षण आतापर्यंत केलेलं आहे 3 षटक आणि 3 चेंडूचा जो खेळ झाले त्याच्यामधून मला वाटतं 6 की 7 चेंडू भूपेन याच्या जवळ गेले तर चांगलं शतरक्षण त्यांनी दाखवलेलं एक मात्र चेंडू गेला त्याच्यावरून षटकार मारला होता मिमेश यांनी या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवर 4 चेंडूमध्ये आतापर्यंत सायमन यांनी सॉरी मेलकम यांनी 12 धावा दिलेल्या आहेत आणखी एक बिग आहे शतरक्षक जोसेफ रॉड्रिक्स आहे आणि सोपा झेल पकडून फलंदाज इथं बाद होतोय तो टाळ्यांचा करकराट येतोय पेबलन बॉक्स मध्ये त्याचा मुलगा देखील त्याच्या आमच्या बाजूला बसलेला आहे आणि या फलंदाज बाद होतो
चेंडू खेळण्यासाठी प्रतीक ठाकूर तयार होतोय. नंबर 5 वर आलेला आहे. ओ चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑनच्या दिशेने, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेलं नाहीये. यष्टीरक्षक रिचर्ड यांच्याकडून चांगलं यष्टीरक्षकाची भूमिका. 4 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती 31. या षटकामध्ये जर राजन बघायला तर फक्त 12 धावा 4 चेंडू मध्ये ज्या दिल्या होत्या त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट टाकलेले. चांगली कमबॅक गोलंदाजी माईलखाम यांच्याकडून झाली. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी, म्हणजे असं म्हणा की जे 6 धावा पहिल्या चेंडूवर आल्या होत्या त्याच्यानंतर चांगली कमबॅक गोलंदाजी मालकम याने केलेली आहे. 4 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या 31 वर झालेली आहे. बघा दत्ता ठाकूर आणि प्रतीक ठाकूर यांची हाईट जर बघायला तर एकदम कॉन्ट्रास्ट आहे. एवढंच आहे की दत्ता ठाकूर यांचं वय 63 आहे आणि प्रतीक यांचं वय आता 45च्या वर, मला वाटतं 40च्या 35च्या असं म्हणा की 40च्या जवळ आहे. शिंपोली क्रिकेट संघासाठी दत्ता ठाकूर देखील भरपूर खेळले, पण आज तो पंचगिरी करताना दिसतोय. एक मुंबई परिसरात एक नामांकित पंच म्हणून त्याला पण निवडलेलं आहे. कांगा लीग मध्ये त्यांनी काल मला सकाळी दाखवलं असा एक खेळाडू आहे कांगा लीग मध्ये की त्यांनी डबल हायट्रिक घेतलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 14 षटकं टाकली होती, 45 धावा देऊन 15 फलंदाजांना बाद केलं होतं. असा तो पंच दत्ता ठाकूर आपल्या समोर उभा आहे. त्याचं पेपरवर देखील आलेलं आहे, त्याच्या मोबाईल मध्ये त्याचं क्लिप आहे, तो सकाळी मी बघितलेला आहे. अशा काही व्यक्ती आपल्या समोर राजन भेटतायत. खरोखर नशिबाचा खेळ आहे, नशिबाची बाब आहे. शेवटचं शतक गोलंदाज रिचर्ड कोहली घेऊन येतोय. स्ट्राईक वर नील, 12 धाव संख्येवर खेळतोय. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह आहे, चेंडू जातोय भूपेनेच्या हातात. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरी होणार नाही हे देखील लक्ष दोन्ही फलंदाजांनी घेतलेलं आहे आणि एकाच धाव समाधान आहे. या 1 धावेच्या साईडने धाव संख्या पोहोचली ती 32 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी ओ चांगला चेंडू, विकेट जर काढला तर डवले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे आणि इथं ड्रॉप झालेलं आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावतायत, तर दुसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते. सचिन यांच्याकडून 100 रुपये बक्षीस होतं प्रत्येक विकेटसाठी. मॅक्स म्हणजे आपले जे रिचर्ड आहे त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज रिचर्ड, आपल्या शतकातील पुढचा चेंडू मॅक्स यांनी, रिचर्ड यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एक विकेट करण्याचा प्रयत्न प्रतीक यांच्याकडून. बॉल आणि बॅट मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक आता कोण आहे तिथं तर बघतोय आपण. मनोज यांच्याकडून यष्टीरक्षकाची भूमिका बघायला मिळते. रिचर्डचा गोलंदाज आहे तो यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत होता. या चेंडूवर फलंदाजाला जर बाद केलं तर सचिन डवले याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. ओ चांगला चेंडू असा करारा चेंडू पोहोचतोय 4 या धाव संख्येसाठी. काय जबरदस्त फटका आहे. ताकदीचा आणि माइंडचा वापर या फटक्यावर केलाय प्रतीक याने आणि तेच प्रत्युत्तर इथं बघायला 4 या धाव संख्येसाठी जातोय चेंडू. 4 धाव संख्येने प्रतीक याने आपली धाव संख्या 6 वर पोहोचवलेली आहे. तर संघाची एकूण धाव संख्या पोहोचली होती 38 या धाव संख्येवर. 38 धावा 3 फलंदाज बाद. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी. हॅलो हॅलो आता विकेट्सवर पैसे नाही आहेत कारण डवल्या इथून गेलेलं आहे. रिचर्ड यांचा पुढचा चेंडू प्रतीक ठाकूर या फलंदाजासाठी. पुन्हा एक विकेट का. हॅलो 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 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 4-0. 40 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. हॅलो हॅलो धाव संख्या 40, 3 फलंदाज बाद. लास्ट बॉल ऑफ द डील, 5th ओव्हर. लास्ट बॉल आपल्या कोट्यातील खेळण्यासाठी प्रतीक ठाकूर तयार आहे. नॉन स्ट्राईक वर नील हा 13 धाव संख्येवर खेळतोय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 बाउंड चेंडू जातोय 4 या धाव संख्येसाठी. 4 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 44 या धाव संख्येवर आणि 45 धावेचं टार्गेट साईनाथ स्पोर्ट क्लब मालवणी बिया संघासमोर ठेवलेलं आहे. या षटकामध्ये तब्बल 13 धावा आलेल्या आहेत. मालकम यांनी 12 धावा दिल्या होत्या, म्हणजे टोटल 2 षटकामध्ये 25 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जी धाव संख्या पोहोचते ती 44 या धाव संख्येवर आणि 45 धावेचं टार्गेट आहे. आता थोडी संधी डीजेला देणार आहोत. डीजे संपल्यानंतर पुन्हा आपले हेमंत पाटील सर आपल्या समोर कॉमेंट्रीसाठी येणार आहेत.
थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच मनोजी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ती चिंपोली टीम, चांगली बॅटिंग चिंपोली टीमची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंग मध्ये जर चिंपोली टीमची बॅटिंग आपण बघितलं, अटॅकिंग बॅटिंग जरूर पाहायला मिळाली होती. मात्र काही बॅटर होते जे सुरुवातीच्या क्षणामध्ये थोडंसं स्ट्रगल करताना दिसले. एकंदरीत 5 षटकाच्या समाप्तीनंतर चिंपोली मास्टर टीमने जमवलेले आहेत 44 रन आणि 45 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे यजमान टीम मालवणी मास्टर टीम समोर. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी मास्टर आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम एव्हरीबडी. आणि ही जे स्पर्धा आहे ही स्पर्धा अंतर्ग आपण बघतोय कोळी आगरी एकता समाज मंडल यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मास्टर चषक 2024 चं हे जबरदस्त आयोजन आणि या मंडळाचे विश्वस्त आहेत ते माननीय मुकेश भाई भंडारी ज्यांनी हे नक्कीच मंडळाची स्थापना केलेली आहे. आणि भरपूर अशा स्पर्धा होत असतात. ही स्पर्धा जर आपण बघितली तर 12वी स्पर्धा आहे. यानंतर 2 विकेटचा गॅप असेल आणि 2 विकेटच्या गॅप नंतर 30 आणि 31 या 2 दिवसामध्ये स्वतः मुकेश भाई भंडारी अँड त्यांची पूर्ण चिंपोली मास्टर टीम यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. चिंपोलीच्या ग्राउंडवर आणखीन एक मास्टरची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ती 13वी स्पर्धा असेल या मंडळामधली. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जोसेफ रॉड्रिक्स यांची फिल्डिंग आपल्याला अतिशय चांगली पाहायला मिळाली. मात्र बघूया बॅटिंग कुठल्या प्रकारे पाहायला मिळते त्यांची ऑल ओव्हर टीमची. या मंडळाचा जर आपण विचार केला तर मंडळातर्फे फक्त 40+ क्रिकेटच नाही तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर चांगली समाज उपयोगी कामे होत असतात, ज्यामध्ये रक्तदान शिबिर सर्वात महत्वाची बाब आहे. आणि प्रत्येक वर्षामध्ये 300 ते 350 बॅग रक्तदान डोनेट केले जाते या मास्टर क्रिकेट आणि या मंडळाच्या माध्यमातून. आणि खास करून ही खास वैशिष्ट्य असे आहेत की जे रक्तदान करणारे जे दानशूर व्यक्ती जे असतात ते मास्टर क्रिकेटचे सर्व खेळाडू आणि त्यांचे जे घरची मंडळी असतात, पत्नी असो, मुलं असो किंवा इतर नातेवाईक असो, त्यांच्या माध्यमातून वर्षाला जवळजवळ 300 ते 350 बॅग्स रक्त पुरवठा केला जातोय. ही खास बात आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या गावातल्या टीम आहेत जवळजवळ 10 ते 12 गावामध्ये रक्तदान शिबिर केला जातोय. आणि प्रत्येक गावामध्ये 20, 25, 30, 35 असे रक्त बॅग्स जमा होत असतात. आणि एक खास गोष्ट आहे, त्यानंतर जर बघितलं तर आदिवासी जे पाडे आहेत, ज्या ठिकाणी गरीब विद्यार्थी आहेत ग्रामीण भागामध्ये, त्या ठिकाणी जाऊन या मंडळाच्या माध्यमातून भरपूर चांगली कामे होत असतात. ज्याप्रमाणे आदिवासी महिला जे असतील, गरीब महिला असतील, त्यांना साड्या वाटपाचा कार्यक्रम असो किंवा इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळा उपयोगीची वस्तू आहेत, वह्या वाटप, दप्तर आणि इतर शालेय उपयोगी साहित्य वाटप अशा उपक्रम केले जाते. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये जाऊन वृक्षरोपणाचं काम सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून केले जाते. आणि करोना कालामध्ये सर्वात महत्वाची बाब जर आपण बघितली, करोना कालामध्ये भरपूर चांगला सपोर्ट या मंडळाच्या माध्यमातून जे करोना मध्ये नक्कीच डॉक्टर जयवंत केनी साहेब यांनी सुद्धा चांगलं सपोर्ट केलेला आहे. आणि भरपूर चांगली कामे या मंडळाच्या माध्यमातून केले जातात. चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी मालवणी बी टीमला, ज्यांचं हे आयोजन आहे यजमान टीमला. 45 ची आवश्यकता. 2 ओपनिंग बॅटर केले जातात बॅटिंगसाठी. आपण बघतोय जितेंद्र आणि रिचर्ड कोळी हे 2 बॅटर दिसतात. बॉलिंग मार्कवर येतो विनोद पांदेरे. बॉलिंग मार्कवर येतो पहिला बॉलर. बघूया सुरुवात बॅटिंग मध्ये कुठल्या प्रकारे होते चिंपोली टीमचे. आणि चिंपोली टीमचे जर आपण बघितल्याने या मंडळाचे विश्वस्त आणि पोयसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेशभाई भंडारी मैदानामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल त्यांना की आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचावर यायचं आहे. 5 मिनिटात ती नक्कीच आम्हाला माहिती मिळाली की 5 मिनिटांमध्ये ती पुन्हा व्हीआयपी डायसवर विराजमान होणार आहेत. बॉलिंग मार्क करतो विनोद पांदेरे, जे शाखा क्रमांक 17 ची शाखा प्रमुख सुद्धा आहेत.
सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिला बॉल घेऊन जातील राईट आर्म ऑफ द विकेट. पहिल्या बॉलवर जबरदस्त प्रहार, बॉल मिड विकेटच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे, वन बाउंड चांगली फिल्डिंग करतोय, बॉलला थ्रो करेल तोपर्यंत 2 रन सहज गतीने पूर्ण केल्या जातात. आणि पहिल्या 2 रनची स्वागत जर आपण बघितलं टाळ्या वाजवून केला जातोय यजमान टीम मालवणी बी मास्टर टीमच्या माध्यमातून. 45चं टार्गेट आहे. ही मॅच जिंकण्यासाठी सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे जितेंद्र या फलंदाजाने. शिंपोले टीम तुमचा राखीव खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. येतोय बॉलिंग मार्कवर, पुन्हा एकदा सज्ज होईल विनोद. पुढील बॉल पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम शॉट आहे. यावेळेला कॅचची शक्यता, शॉट मिड विकेटच्या दिशेने अगदी सहज कॅच ठिपलेला आहे. अतिशय चांगला कॅच. अशा प्रकारे पहिला गडी बाद होईल. जितेश कोहली यांनी हा कॅच पकडलेला पहिला मालवणी बी टीमचा. सुंदर गीत बघितलं पण मागच्याच महिन्यामध्ये प्राण प्रतिष्ठान सोहळा झाला होता. भगवान श्रीरामांचा अयोध्यामध्ये अफाट गर्दी आहे अयोध्यामध्ये आणि तेच गीत या ठिकाणी वाजलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळेस बॅकफुटला गेला हलक्यात आणि फक्त दिशा दाखवली. पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन पूर्ण केली जाते. फक्त 1वरच समाधान मानतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि या 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 3 रन्स 3 लॉस ऑफ 1 विकेट. काय अतिशय चांगला कॅच जितेश कोहलीने घेतला होता. अगदी सहज कॅच घेत होता शॉट मिड विकेटच्या दिशेने. पहिला फलंदाज आपण बघितला बाद होताना दिसला हरचंद्र जितेंद्र. रिचर्ड कोहली सध्या आपण बघतो आणि मनोज कोहली हे 2 फलंदाज आहेत. रिचर्ड सध्या स्ट्राइक एंडवर. हो, शरीर पासून दूर खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर बॉल होता. व्हाईटचा इशारा अंपायर दत्ता ठाकूर सर यांचा. एक अतिरिक्त रन मिळते. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 4 रन्स 4 लॉस ऑफ 1 विकेट. 45चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही टीम नक्कीच प्रयत्न करतात ही मॅच जिंकण्याची. या ठिकाणाहून जी टीम जिंकेल ती दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. ओव्हर द विकेटने विनोद चांगला बॉल. हा बॉल बघितला थोडासा इनकटर होता. गती अतिशय चांगली आहे. वेगवान बॉल टाकतोय गोलंदाज विनोद पांदेरे. चांगली गोलंदाजी विनोद पांदेरे याची. आतापर्यंत 4 बॉल मध्ये एकत्रित 4 रन खर्च करतो आणि 1 विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे विनोद याने. पुन्हा एकदा लॉंग रन अपनी गोलंदाजी करतो. जबरदस्त बघितला पण 30 या सर्कलचा जो मार्क आहे 30 या सर्कलच्या जवळून गोलंदाजी करताना दिसतोय विनोद. थोडासा ऑन दी ऑफ खेळ होता यावेळेला. कपच्या दिशेने बॉल जातो. डीप मधून फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल. 9 सेकंडला थ्रो. रन आउटची संधी यादरण करण्यासाठी चुकला होता. कलेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं. विनोद याच्या माध्यमातून हातामध्ये बॉल चांगला कलेक्ट करू शकला नाही. त्यामुळे 2 रन या ठिकाणी पूर्ण केल्या दोन्ही सुद्धा फलंदाजाने आणि 2 रनने टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 6 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. अंतिम 1 बॉल शेष असेल या पहिल्या षटकातला. विनोद पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला आहे रिचर्ड कोहली. शेवटचा बॉल. हो, यावेळेला बघितलं ऑन साइडला टर्न करत सुद्धा बॉलला चुकतोय. प्ले अँड मेस अशा प्रकारे होती षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मालवणी बी मास्टर टीमचा स्कोर झालेला आहे 6 वर 1 विकेट. उर्वरित बघितला पण 4 षटक शिल्लक आहेत आणि 4 षटकामध्ये 39 रनची आणखी आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी मालवणी बी मास्टर टीमला.
जवळजवळ 10च्या आसपास सरासरी राखायची आता ही मॅच जिंकण्यासाठी. हे षटक सुद्धा चांगलं टाकलं तर नक्कीच मॅच वर पकड थोडीशी मजबूत राहू शकेल चिंपोली टीमची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय दिनेश. दिनेश येतोय बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल दिनेश याचा. स्विच हिट करत होतं या भाईला. काय जबरदस्त गतिमान बॉल टाकला होता दिनेश याने. ऍक्शन जर बघितली थोडीशी वेगळी आहे दिनेश याची, मात्र गती चांगली आहे. टप्पा चूक होता ऑफ स्टंपच्या बाहेर. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला आपण बघितलं चुकतोय फलंदाज मनोज कोळी. जेवढे डॉट बॉल जातील प्रेशर वाढेल फलंदाजांवर. हवेत चिप केलाय या वेळेला कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतोय. एका हातामध्ये चांगला बॉलला पकडतोय. मात्र तोपर्यंत 2 रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 8 रन्स 8 लॉस ऑफ 1 विकेट. ही मॅच सुद्धा एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. मागची मॅच सुद्धा रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याचप्रमाणे ही मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा नसीन डाऊन द विकेट आला. या वेळेला कव्हर पॉइंटला फिल्डर आहे मात्र रोखू शकत नाही. बॉलला जरूर रोखलं मात्र सिंगल काढण्यासाठी रोखू शकला नव्हता दोन्ही सुद्धा फलंदाजांना. सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 9 वर 1 विकेट. 9 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर बॉलर दिनेश. राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतोय दिनेश. हो बिग हिट करायचं होतं या वेळेला. थोडस शफल झाला होता आणि वाईटची दात मागितली. पंच दत्ता ठाकूर यांनी दर्शवून दिला की तुम्ही थोडस बाहेर आला होता खेळण्यासाठी. ऑप्शनचे खूपच बाहेर शफल केलं होतं त्यामुळे नक्कीच ही जी डिलिव्हरी आहे फेअर डिलिव्हरी. दुसऱ्या बाजूने जर बघितलं दिनेशने ज्याप्रमाणे बॅटर खेळतोय त्या बॅटरला रीड करत असताना बॉलिंग करताना दिसतोय गोलंदाज दिनेश. चांगली गोलंदाजी दिनेश याची. पुन्हा दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एका क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटिंग शॉट खेळायचा होता. पुन्हा एकदा बीट होतोय. नक्कीच मी म्हणलं की जेवढे बॉल डॉट जातील तेवढं प्रेशर वाढेल फलंदाजांवर. आणि आता जर बघितलं तर रिचर्ड कोहली लगातार 2 बॉल डॉट खेळलेला आहे. 40च्या स्ट्राईक रन रेटनी बॅटिंग करताना दिसतोय बॅटर रिचर्ड. या वेळेला फटका तर चांगलाय. बॉल जाईल 1 बाउन्स बाउंडच्या बाहेर. लॉंगच्या दिशेने 4 रनसाठी चौकार. शेवटच्या बॉलवर सरळ बॅटने चांगला फटका लॉंगच्या दिशेने 1 बाउन्स बॉलला पाठवून दिलं बाहेर चौकारासाठी. 18 बॉल 32 रनची आवश्यकता. जवळजवळ 10.66च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. मालवणी बी मास्टर टीमला ही मॅच जिंकायला. दोन षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे मालवणी बी मास्टर टीमचा 13 वर 1 विकेट. 18 बॉल 32 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी मालवणी बी टीमला. नक्कीच ही मॅच सुद्धा आपण बघितलं तर एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 7 रन खर्च केले मागच्या ओव्हर मध्ये दिनेश पांदेरे याने. जितेश कोहली येतोय बॉलिंग मार्कवर. बॅकवुडला जाऊन बघितलं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर गेला होता. जागा बनवण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या दिशेने कट करायचं होता या बॉलला मात्र डॉट बॉल जातोय. भरपूर डॉट बॉल्स या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जितेश कोहली ज्याने एक चांगला कॅच घेतला मिड विकेटच्या दिशेने तो जितेश कोहली सध्या आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय. स्ट्राईक एंडला आहे मनोज कोहली. मनोज कोहली आणि रिचर्ड कोहली हे 2 बॅटर आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल मालवणी टीम साठी.
ओ स्विच हिट करत होता पुन्हा एकदा अक्रॉस लाईन जास्त इम्प्रोव्हायझेशन शॉट खेळण्यामध्ये थोडासा असफल ठरताना दिसतोय मनोज. सरळ बॅटने धावा येऊ शकल्या असत्या मात्र 13 वर 1 विकेट. आतापर्यंत तिसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे. सिंपल टीम हळूहळू या मॅच करताना दिसते. चांगली गोलंदाजी फ्लाईटीला इनफिल्डच्या वरून खेळलं जात आहे. बॉल गॅप मध्ये आहे. फिल्डर अतिशय चांगला एफर्ट. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॅकअप करतोय. चांगला थ्रो होईल. 2 रन तर पूर्ण आहेतच. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली स्वीपर कव्हर मध्ये अमोल याच्या माध्यमातून. 2 रन आपल्या टीम साठी अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय अमोल, जो जवळजवळ स्वीपर कव्हर वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आला होता बॉल रोखण्यासाठी. हो या वेळेला बघितला आपण डाऊन टी लेग बॉल. दत्ता ठाकूर सर यांचा इशारा होतो वाईटचा. 1 अतिरिक्त रन मिळेल आणि 1 रनने स्कोर जाईल स्कोर बोर्ड वर. 16 लॉस ऑफ 1 विकेट. 15 बॉल 29 रनची आवश्यकता. मॅच वर पकड मजबूत ठेवलेली आहे या मॅच मध्ये शिंपोली मास्टर टीमने. पुन्हा जिथे 6 बॉल स्लोअर वन टाकला होता. एज लागली रनआउटची संधी आणि विकेट जाईल या ठिकाणी. धावची चिरवेने फलंदाज बाद होईल रिचर्ड कोळी. योगेश कोहली जातो नवीन बॅटर. सध्या येणारे जे बॅटर आहे त्यांच्यावर भरपूर प्रेशर आहे कारण 14 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. रिचर्ड सर आपण विचार केला तर स्ट्राइक एंडवर असेल योगेश कोहली. नवीन बॅटर जातो क्रमांक 4 वर बॅटिंग करण्यासाठी. योगेश कोहली स्ट्राइक एंडला बॅकफुटला गेले. जागा बनवली. पंच केलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. चांगली फिल्डिंग स्वीपर कव्हरच्या फिल्डर कडून मात्र 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. रॉंग एंड कडे थ्रो झाला होता. स्ट्राइक एंड कडे थ्रो व्हायला पाहिजे होता मात्र नॉन स्ट्राइक एंड कडे थ्रो होतोय. 2 रन पूर्ण. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्ड वर 18 रन्स. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज जितेश कोळी. लास्ट बॉल टू गो. शॉर्ट आर्म पुल करत होता यावेळेला. बॉल जातोय पकड द पॉइंटच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. 2चा कॉल होईल का नाही फक्त 1 वर समाधान मानला जातोय आणि रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जाईल की नाही. 1च रन. विकेट नसेल मला वाटते. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत म्हणजे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. रिक्वर रन रेट जो आहे 13चा. योगेशने जर षटकार जर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिनेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल योगेशने जर षटकार मारला तर. मालवणी बी मास्टर रिक्वायर्ड 26 रन इन 12 बॉल्स. दिनेश बस्ता यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक योगेश कोळीने जर षटकार मारला तर. आणि षटकाराची नितांत आवश्यकता सुद्धा आहे कारण 26ची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये. 2 जर मोठे फटके आले तर सामना थोडासा सोपा होऊ शकेल बॅटिंग करणारी मालवणी बी मास्टर टीमला. या मॅच वर नक्कीच पकड आहे चिंपोली टीमची मात्र आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा बॉल पूर्ण होईपर्यंत शेवटचा रन पूर्ण होईपर्यंत आपण कोणती भविष्यवाणी करू शकणार नाहीये. जयराम कोळी यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. षटकार किंवा चौकाराची हॅट्रिक जर साध्य केली एखाद्या फलंदाजाने तर हे नक्कीच पारितोषिक दिलं जाईल. रोख रक्कम 1100 रुपयाचं जयरामजी कोळी यांच्याकडून.
बॉलिंग मार्क वर येतोय बॉलर अमोल अमोल कुलय येतोय बॉलिंग मार्क वर. चौथं षटक घेऊन येतोय. 15 ते 16 रन्स यायला पाहिजे या ओव्हर मध्ये. 15-16 रन्स जर आले तर नक्कीच शेवटच्या ओव्हर मध्ये थोडस इक्वेशन कमी, प्रेशर कमी असेल मालवणी बी टीमच्या मास्टर्स टीमवर फलंदाजांवर. पहिला बॉल फ्लाइट दिलाय, फुल टॉस बॉल खेळतोय, फिल्डर आहे वाईड स्टीप दिशेने, कॅच सुटला जातोय. 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. ओ थ्रो होतोय, आणखी रन मिळतील का? आणि रनआउटची सुद्धा संधी. रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जाते आणि अशा प्रकारे गडी बाद होईल तो मालवणी बी टीमचा. बाद होऊन तंबूमध्ये परतेल मनोज कोळी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. योगेश सारखा एक चांगला फलंदाज बाद होताना आपल्याला दिसतोय. नवीन बॅटर येतोय बॅटिंग साठी. या वेळेला कोण येतो बॅटर? भूपेंद्र येतोय बॅटिंग साठी. चांगली बॅटिंग करावी लागेल भूपेंद्रला. 11 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. एक जबरदस्त मॅच तर रंगात आलेली आहे. मनोज यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक डवळे यांच्याकडून दिलं जाईल. चांगला फटका, बॉल जाईल डीप स्क्वेअरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी जातोय, फिल्डिंग करून थ्रो करतोय. तोपर्यंत या ठिकाणी 2 रन पूर्ण केले जातात आणि 2 रनने स्कोर या वेळेला बघूया काय होईल. रन होईल का पूर्ण? रनआउटच्या रूपाने विकेट जाईल. आणखीन एक गडी बाद होतोय मालवणी बी मास्टर टीमचा. मनोज कोळी इज आउट. थोडस स्ट्रगल करताना दिसत होता मनोज कोहली. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रनआउटच्या रूपाने विकेट जाताना दिसते मनोज कोहली याची. आता जर आपण इक्वेशन बघितलं तर शेष आणि 10 बॉल मध्ये 22 आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. मॅल्कॉम जातोय. हॅलो मालकम आणि भूपेंद्र हवेत बॉल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे बॉल खाली, चांगला कॅच. आणखीन एक विकेट जाईल मालवणी बी मास्टर टीमची. बाद होईल फलंदाज. नवीन बॅटर इन होतो मैदानामध्ये. 23 वर 5 विकेट अशी स्थिती आहे मालवणी बी मास्टर टीमची. मी म्हटले की या मॅच वर पकड मजबूत आहे ती शिंपोली मास्टर टीमची. खरं आता 9 बॉल आणि 22 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. टेन्शन वाढलेलं आहे
जोसेफ रॉड्रिक्स अँड ऑल मालवणी जी यजमान टीम आहे त्यांचं डॉट बॉल्स. मी प्रत्येक वेळेस म्हणत होतो की जे डॉट बॉल आहेत ही अतिशय प्रेशर वाढवलेले डॉट बॉल असतात प्रत्येक टीम साठी. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल, अतिशय चांगला बॉल सोडून दिला होता विकेट किपर साठी. डेलिकेट केलं होतं. डॉट बॉल आणखी एक जातोय. 8 बॉल शेष आहेत. 8 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी मालवणी बी मास्टर टीमला. चांगली गोलंदाजी, पहिला आपण बघितलं फलंदाजी चांगली केली. 45चं टार्गेट ठेवलं होतं ही मॅच जिंकण्यासाठी. व चष्मा आहे या मॅच वर चिंपोली टीमचा. यावेळेला शॉट पुल करायचं होतं. रनआउटची संधी आहे. काय होईल? पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता आहे. विकेट जाईल. आणखीन एक गडी बाद होतोय. जवळ हा 6वा गडी बाद होतोय मालवणी मास्टर बी टीमचा. चांगला फटका आहे. या वेळेला बॉल पुन्हा एकदा संधी होती रनआउटची आणि 2 रन येतात. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 मध्ये 20 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. शेवटचे 6 बॉल शेष. 6 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी मालवणी बी मास्टर टीमला. मालवणी बी मास्टर विरुद्ध चिंपोली मास्टर या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चिंपोली टीमने प्रथम बॅटिंग केली. 44 रन जमवले 5 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 45चं टार्गेट ठेवलं होतं. आतापर्यंत आपण बघितलं तर मालवणी बी मास्टर टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोर बोर्डवर 25 वर 6 विकेट. 4 विकेट अद्याप हाती आहेत आणि 6 बॉल मध्ये तब्बल 20 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी मालवणी बी मास्टर टीमला. स्ट्राइक एंडला बॉल कोण असेल? रुपेश. स्ट्राइक एंडला मालकॉम असेल तर नॉन स्ट्राइक एंडला रुपेशने मॅच जिंकून दिली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे विक्की कोळी यांच्याकडून. पहिला बॉल हवेत बॉल. या वेळेला बिडॉनच्या दिशेने लँड होईल का? यस. नो बॅन्डला बॉल पडतोय. लॉगॉन वरून शतरक्ष येतोय. चांगली फिल्डिंग करतोय लॉगॉनचा फिल्डर. फक्त एकच रन मिळेल आणि 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 26 रन्स. मॅच वर पकड अतिशय मजबूत केलेली आहे. 5 बॉल शेष आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 19 रन्स. 2 मोठे फटके येणं अनिवार्य आहे ही मॅच जिंकण्यासाठी मालवणी बी मास्टर टीमला. पुलचा फटका मात्र पॉवरफुल नाहीये. स्क्वेअर लेगला फिल्डर चांगला कॅच घेतोय विश्वनाथ म्हात्रे आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाईल. मालवणी बी मास्टर टीमचा हा 7वा गडी बाद होतोय 26 वर 7. मलकम होतोय आउट. नवीन बॅटर जातोय जोसेफ रॉड्रिक्स बॅटिंग साठी जातोय. उशीर आलेला जोसेफ रॉड्रिक्स जवळजवळ 9व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि आता जर बघितलं तर
नक्कीच मोठा प्रेशर आहे. उर्वरित बॉल शिल्लक 3 आणि 3 मध्ये 19 रनची आवश्यकता. बॅक टू बॅक 3 षटकार मारावे लागते आणि एक एक्स्ट्रा रनची सुद्धा आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी मालवणी बी मास्टर टीमला. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा हनुमान. चांगला फटका जोसेफ फ्रेडरिकच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने येतोय. वन बाउंड जाईल का? मात्र फिल्डिंग चांगली होते चिंपोली टीमच्या फिल्डर कडून. फक्त एकच रन मिळेल. 2 बॉल शेष. 2 मध्ये 18 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच आणि असं वाटत होतं की 45चं टार्गेट सहज चेस करेल आपल्या होम ग्राउंड वर यजमान टीम मालवणी. मात्र भरपूर मागे पडलेली आहे. डाऊन दी लेग. यावेळेला वाईटचा इशारा. पंचांचा एक अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने स्कोर मध्ये होईल बदल. स्कोर जाईल 28 वर. 17 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. फिल्डिंगचा दर्जा जर आपण बघितलं चिंपोली टीम अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. हवेत बॉल आहे. नो बॅनलँडला पडेल का? यस मिडॉनला पडतो बॉल. कुठलाही फिल्डर नव्हता मिडॉनच्या दिशेने. फक्त एक सिंगलच पूर्ण केली जाते आहे. अंतिम 1 बॉल शेष आणि 1 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता आणि आपण म्हणू शकतो की फक्त औपचारिकता आहे शेवटचा बॉल पूर्ण करण्याचा. ही मॅच पूर्णपणे जिंकलेली आहे ती चिंपोली मास्टर्स टीमने. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग आणि ही मॅच जिंकते चिंपोली मास्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन चिंपोली मास्टर अँड हार्ड लक यजमान टीम मालवणी मास्टर टीम.